मम्मा थांब ग, अर्धा मिनिट प्लीज. हे बघ करुणा, तुला शिकून चांगलं मोठं व्हायचंय ना, मग लवकर तयार हो, तुझे बाबा येतील इतक्यात. शी, बाबा काय, मॉम डॅड म्हण डॅड. हा करुणा, तू फार बिघडत चाललीस आता. मम्मा बघ ना, कसला हॉट सीन चाललाय. प्लीज प्लीज अर्धा मिनिट प्लीज. शी, देवा देवा देवा, काय होणार ह्या पोरीचं. अगं कॉलेजला जायला तुला उशीर नाही का होणार? उशीर झालं तर सर रागवतील तुझ्यावर. मॉम, आता माझे सर सुद्धा मला रागवत नाहीत. वा, छान ना. काय करू ना बाई, पुन्हा एकदा म्हणा. म्हणजे आता तू काय म्हणालीस ते? कम ऑन डॅड, तुम्ही पण मला करुणा काय म्हणता? सगळे मला कॅटरीना म्हणतात. कॅटरीना म्हणा बघू, कॅटरीना. हो म्हणतो ना. आईची काय तर मम्मी, बाबांचे डॅडी आणि तू करुणाची कॅटरीना. वा, फारच छान. जरा अभ्यासात लक्ष घाला. हा. शी, घरात सुद्धा पचपच पचपच पचपच. मॉम, हा, मी निघते. हो ओके, हो. बाय डॅड. काय हो, सकाळी सकाळी कुठे गेला होतात? बजरंगबलीच्या मंदिरात. वा छान. आणि हा घे प्रसाद. काय हो, गाईला गावात घातलत ना? आठवत आहे, मागच्या वेळी कुत्र्याला मी बिस्किट खाऊ घातलं, हे चांगलंच आठवत आहे. आणि आता त्या गाईला गवत खायला घालून मी काय स्वतःला शिंग मारून घेऊ का? शिंग कशाला मारून घेताय? अहो, गाईला गवत खालू घातल्याने तुमचा गॅसचा प्रॉब्लेम कमी होणार. माझ्या पोटातील गॅस आणि गाय याच्याशी काय संबंध आहे? आहे, संबंध आहे. ह्याला पूर्वजन्माचे पाप म्हणतात. पाप, भोग. हे बघा, तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर सोडून द्या. सुरेखा सुरेखा, अगं मला खूप त्रास होतोय ग गॅसचा. मग मी काय करू? सांगितलेलं ऐकतात का तुम्ही? सुरेखा, गॅसमुळे रोज रोज त्रास व्हायला लागलाय ग. असं वाटतं की एक दिवस मी देवाघरी जाईन. हे बघा, जन्माला आलेला माणूस हा कधी ना कधी जाणार. कोणी इथे राहण्यासाठी आलेला नाहीये. सुरेखा, तू माझं ऐकतेस का? हे बघ, माझं बलभरो होण्याच्या पहिले माझी एक इच्छा आहे, ती ऐकते? हो ऐकते, दोन्ही कानाने ऐकते मी. बोला. ऐकते ना, मग ऐक. हे बघ, मला काय वाटतंय की आपल्या भावड्याचं आणि करुणाचं आपण यावर्षीच लग्न करून टाकू. म्हणजे माहितीये का, आपल्याला सोन्याचं सुखही मिळेल आणि जावयाचं तोंडी बघायला मिळेल. आणि मग मी सुखानं राम राम म्हणू शकेल. कळलं? म्हणजे तुम्हाला सासरा व्हायची घाई झाली की काय? का तुला सासू व्हायचं नाही? व्हायचंय तर. अहो, लहानपणापासून मला कुणाची तरी सासू व्हायची इच्छा होती. तुम्हाला सांगते मी, वयाच्या 10व्या वर्षापासून मला असं वाटायचं की कोणाची तरी एकदम कडक सासू व्हावं. मग आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तथास्तु. होईल हो, होईल. पण त्यासाठी 4 वर्ष वाट पाहावी लागेल. 4 वर्ष वाट पाहावी लागेल? कशासाठी पण? अहो, तुम्हाला कळत कसं नाही? त्या भावड्याला अजून काही कमवायची अक्कल आहे का? आणि ही करुणा, बघावं तेव्हा त्या कॅटरीनाचं भूत तिच्या डोक्यावर बसलेलं असतं. दोघांना जोपर्यंत आपल्या जीवनाविषयी विचार करत नाहीत ना, तोपर्यंत त्याच्या लग्नाचा विचार करायचा नाही. कमीत कमी 4-5 वर्ष तरी. नाही नाही नाही, मला 4-5 वर्ष थांबायला वेळ नाही. मी तर म्हणेन की उद्याच या बहीण भावंडांचं लग्न व्हायला हवं. अरे देवा पांडुरंगा, अहो तुमच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? मला वाटतं आपण डॉक्टरना जाऊन भेटूया. डॉक्टर? डॉक्टर कशाला? मला वाटतं तुमचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. बरं मला सांगा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची मला तुम्ही उत्तर द्याल का? मला सांगा, आज वार कोणता? शनिवार. बरोबर. भारताचे पंतप्रधान कोण? डॉक्टर मनमोहन सिंग. बरोबर. बरं मला सांगा, तुमच्या बापाचं? अहो म्हणजे माझ्या सासऱ्याचं नाव काय? बाळासाहेब. मला येडगावला पाठवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी एकदम टकाटक आहे. हा हो हो, माझी शपथ घेऊन सांगा बघू, तुम्हाला काही झालेलं नाही म्हणून. तुझ्या सर्व खानदानाची शपथ. सुरेखा, आहे बघ, मला काहीही झालेलं नाही. आणि काय ग, मला खरं खरं सांग, म्हणजे मला वेड्यात काढून तुला काय करायचं आहे? हे बघा, तुम्हाला वेड्यात काढून मला काहीही करायचं नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही आणि 50 वर्ष काय 100 वर्ष जगावं. कळलं?
ओ सांगा पारो, तुम्ही दोघे कशाला डिस्टर्ब केलात? ओ डिस्टर्ब, तू काय काम करत होतीस वाटतं? हो, कामच करत होती. का आलात हे सांगा. कशाला म्हणजे? आता यायचंय नाही का भेटायला आम्ही तुला? आय अंडरस्टँड. आय अंडरस्टँड नाही, आय अंडरस्टँड. कळलं की नाही? तसं काही नाही रे. ते कसं आहे ते तरी सांग. शी बाई, तुम्हा दोघांना आता सगळं सांगावं लागतं. सांगायला लागतं, नसेल सांगायचं तर नको सांगू. चल ग पारो. एक मिनिट, मला ना काय होतंय तेच कळत नाहीये. मी विचारतो, त्याची खरं खरं एक एक उत्तर देशील का ग? हो. तुला की नाही छातीत धडधड धडधड होतं का ग? हो आणि नाही. नाही की हो? नक्की ते सांग. हो. प्रचंड भूक लागलेली आहे ग, पण जेवणच जात नाहीये. येस या नो? येस. काय ग, घरात सगळीजण असताना तुला एक एकटं वाटतं का ग? हो. म्हणजे नक्कीच तुला बघून गेलेला मुलगा तुला पसंत पडला असेल ना? येस या नो? कसं काय सांगू रे संगम? येस या नो एवढंच. येस. दॅट्स ग्रेट. म्हणजे एकदाच तुला प्रेम झालं वाटतं. व्हॉट्स युअर फिलिंग अबाउट हिम कविता? अगं आता ती काय सांगेल? कपाळ. खरंच का रे माझं लग्न होईल संगम? होईल ना, का नाही होणार? चला माझ्या मम्मीला सांगते, येतो मी. संगम, संध्याकाळी ये, मस्त पैकी पाणीपुरी खाऊ आणि खूप धम्माल करू. चालेल. येतोस ना? नक्की. चल ग पारू, चल बाय. हा पारो, हा. या चांडा चौकडीचं करायचं तरी काय ग? आपल्या कविताचं लग्न हो अगर न हो, पण नक्की काहीतरी केलंच पाहिजे. यू आर राईट. काय बरोबर आहे? आपण एकत्र लहानाचे मोठे झालो, आपल्याला काही मैत्रीचं नातं जपायला हवं की नको? येस राईट. काय बरोबर? मेले चौघाही आपल्या कविताकडे वाईट नजरेनेच बघतात. मी टू. पारू, ही मुलं मलाही बघतात. तुला काय वाटतं, ही मुलं साधी सुधी असतील का ग? नाही. टेन्शनच आहे. यांचं काहीतरी करावंच लागेल. तू करणार? मग काय तू करतेस? नको नको. अगं मेले असतील इथे कुठेतरी. चल आपण जाऊया. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.